महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचं काल धाराशिव जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर तामलवाडी येथील टोल नाक्यावर कार्यकर्त्यांनी अर्चना पाटील आणि आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचं उत्साहात स्वागत केलं। धाराशिव मध्ये त्यांनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अर्चना पाटील म्हणाल्या की पुढील 5 वर्षात धाराशिव जिल्ह्याचा विकास करायचा असून मोदी साहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे। तसेच जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प आणायचे असून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी उमेदवारी घेतल्याचंही अर्चना पाटील यांनी सांगितलं। नाही, मी कधी नाकारल्याचा विषय नाही। मी आज महायुतीची उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे आणि आता आपल्याला पुढचा विकास करायचा आहे। पुढच्या 5 वर्षामध्ये मोदी साहेबांच्या पेसला आपला धाराशिव जिल्हा पळवायचा आहे विकासाच्या याच्यामध्ये। काय मुद्दे असतील विकासाचे? विकासाचे मुद्दे आपलं पाणी आहे, आपल्याला बरेच गोष्टी, आपल्याला शाळा आपल्या चांगल्या करायच्या आहेत, आपली मुलाला आतून इकडे तिकडे म्हणजे बरेच मुद्दे आहेत। आता तिथं गेल्यानंतर अजून सविस्तर बोलू ना नंतर।